तर माझी एक एवढीच विनंती आहे की शेरी आशावरकर यांना जे आता इथून पुढं पोल्ट्रीच्या वाटप करणं हे जे काही काम आहे त्यांना खूप खूप कठीण जाणार आहे। याच्यामधून काहीतरी आपण मार्ग काढावा, कारण राष्ट्रीय कार्यक्रम आहे। आमच्या आशावरकर कुठेही कमी पडणार नाहीत। आमचं तुम्हाला पण सहकार्य राहील कुठेही, पण ज्या ठिकाणी पोल्ट्रीच्या वाटप करायला जाणार आहे त्या ठिकाणी आशावरकरला अन्याय होऊ नये, पुन्हा मारू नाही करू नये, याच्यासाठी आपण जरा थोडं समजून सांगावं यांना। आणि जे गुन्हा झालेला आहे त्याच्यावर कठोर 353ची केस दाखल करण्यात येईल, याच्यासाठी पण प्रशासनानं काळजी करण्यात यावी ही माझी म्हणाले की आता जे कमी पडणार नाही तर ते कमी पडणार नाही म्हणून एवढं जोखमीचं काम तुमच्यावर होती। कारण तुम्हाला माहिती आहे, मीडिया माहिती आहे, एक विषय दुर्दैवाने एका अशा टाईमवर त्या दिवशी जी घटना घडली आपण त्याचा कॉम्बिनेन्स घेतला आणि मी स्वतः एसटीचं तिथं व्हिजिटलाच आले होते। त्यावेळेसच बोलणं झालं, त्यांनी संबंधित यांना सांगितलं की 353 दाखल करा, झालेला आहे 353 दाखल झालेला आहे, सर्वांना माहिती। फक्त आपले बिल कलेक्टर हे आपल्या सोबत आहेतच, तर एक काळजी मी माझ्यासाठी सगळ्यांना एक गोष्ट सांगते, सध्या निवडणुकीचं वातावरण आहे थोडंसं संवेदनशील असतं। तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्हाला एक राजकीय मत असू शकतं किंवा ते असायला पाहिजे या मतातून आहे, परंतु एक राजकीय काम करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ते आहे राजकीय काम करणं अजून एक मुद्दा की तुमचा ऑर्डर सांगितलेला ऑर्डर्स काढून द्यायचे। आणि दुसरी गोष्ट आपण त्याशी बोलत होतो की तुमच्या ज्या ड्युट्या पोलवर बूथवर लागणार आहे त्याच्या पण ऑर्डर तुम्हाला मिळतील आणि त्याचे पण भत्ते तुम्हाला मिळतील। ते भत्ते पण महिन्याभरानंतर नाही, त्या दिवशी संध्याकाळी तुमच्या त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे काम करा, तुमच्या कामाला माझ्या शुभेच्छा। माझी एक विनंती आहे सर, आता ही फिरायची पोल्ट्रीच्या वाटेल सर याचा पण भत्ता देण्यात येईल, त्याच्या ऑर्डर्स आधी काढून घेतो त्याचा धन्यवाद सर। कारण माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही माझ्या लेकीसारखे आहेत, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहेत, कुण्याही राजकीय माणसासोबत संबंध ठेवू नका। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या तत्वानं चालणारे माणसं आहेत, आपण ड्युटी करणारे आहेत, कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, का तर साहेब आपल्यासोबत आहे, प्रशासन आपल्यासोबत आहे, अलग लक्षामध्ये। आणि जे काय काम असतील तसेच राष्ट्रीय कार्यक्रम आहेत हे कामं करायचे असेल नंतर सर एक माझी विनंती की इलेक्शन झाल्याच्या नंतर एक जरा अडचणी सोडवण्यासाठी एक आपल्या सर्व भेटी लावावं, त्याच्यासाठी एक आपण जर असं मला बोलावं सर। आमचा तुम्हाला सत्कार पण करायचे या ठिकाणी मागं मॅडम होती, आम्ही त्यांच्यासोबत सत्कार केला, काम चांगले आम्ही सत्काराची गरज नाही आहे, मीटिंग लावू आणि तुमच्या काय अडीअडचणी असतील जेवढ्या मला सोडवता येईल असं म्हणणार नाही 100% सोडवून काय तेवढं फक्त मीटिंग लावा, आमचा कार्यक्रम धन्यवाद सर। या ठिकाणी आले